मटण म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि त्यात कोल्हापूरचं झणझणीत मटण म्हटल्यावर तर जरा जास्तच. तर पाहूया चला आजची रेसिपी मटण खिमा. यासाठी येथे मी 500 ग्राम खिमा घेतलेला आहे. खिमा फोडणी टाकण्यासाठी येथे मी 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. तेल चांगलं गरम झाल्यावर कांदा त्याच्यात भाजून चांगला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा. दोन्ही चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा चांगला भाजल्यावर त्याच्यात 1 चमचा हळद घालून घ्यायची. आता हळद वगैरे सगळं भाजून झाल्यावर त्याच्यात आता खिमा टाकून घ्यायचा. खिमा तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे. त्याला थोडं पाणी सुटू द्यायचं आणि त्याच्यात 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. खिमा तुम्ही तेलात टाकताय तेव्हा गॅस थोडा मोठा राहू द्या, कारण मोठ्या गॅसवर खिमा चांगला फुलतो तेलामध्ये. तेलात चांगलं भाजून झाल्यावर याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आणि येथे मी याच्यात घालण्यासाठी गरम पाणी करून घेतलेले आहे. ते गरम पाणी याच्यात घालून घ्यायचं आहे. मटण असू दे किंवा इतर आपली नेहमीची भाजी आमटी असू दे, त्याच्यात गरम पाणीच घालावं, कारण त्याच्यामुळे एक वेगळीच चव पदार्थाला येते. तुम्ही पाहू शकता येथे खिम्याला चांगली उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये घालण्यासाठी मी मसाला आधीच तयार करून घेतलेला होता. त्याच्यामध्ये खोबरे, आले लसूण, जिरे, तीळ आणि कोथिंबीर हे सगळं छान बारीक करून घेतलेलं आहे. खिम्यासाठी मसाला चांगला एकदम बारीक करून घ्यायचा आहे. खिमा एकदा शिजला का ते एकदा चेक करायचं आणि खिमा शिजल्यावर ते एका दुसऱ्या पातेल्यात आपण काढून घेऊया आणि ते मसाला आपण चांगला भाजून घेऊया. यासाठी इथे मी परत 1-2-3 पळ्या तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात आपला जो तयार केलेला मसाला होता तो चांगला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. त्याच्यात मी कोल्हापुरी घरगुती चटणी व मटण मसाला घालून चांगले तेल सुटस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि याच्यात हे भाजून झाल्यावर याच्यात जो खिमा आपण उकडून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि खिमाला थोडी उकळी आल्यावर याच्यावर थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आहे. तुम्ही पाहू शकता आता इथे आपला खिमा तयार झालेला आहे. कोल्हापुरी स्टाईल खास घरगुती खिमा तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हा खिम्याची रेसिपी कशी झाली आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.